आपण ज्या गोष्टीला आज वेळ नाही म्हणतो ना, उद्या तीच गोष्ट सर्वात जास्त आठवते आणि तेव्हा वाटतं उद्या करू, नंतर बोलू, वेळ मिळेलच की. पण वेळ कधी थांबत नाही आणि जेव्हा ती निघून जाते ना, तेव्हा उरते फक्त पश्चातापाची शांतता. आपण आयुष्य सतत पुढे ढकलतो. नंतर बोलू, नंतर भेटू, नंतर वेळ देऊ. आपल्याला वाटतं वेळ आपल्यासाठीच आहे. वेळ कायम आपल्या हातातच आहे. पण नाही, आयुष्य नंतर समजून घेत नाही. फक्त व्यस्त असणे म्हणजे महत्त्वाचं नाही. आपण कायम कामात, मोबाईलमध्ये, धावपळीत गुंतलेला असतो. आपल्याला वाटतं हे सगळं खूप गरजेचं आहे. पण खऱ्या आयुष्यात कामापेक्षा जास्त आपली माणसं महत्त्वाची असतात. पण हे आपल्याला खूप उशिरा कळतं. आपली माणसं वाट पाहत असतात. आई, वडील, मित्रमंडळी, आपले जवळचे लोक, ते आपल्याकडून फार काही मागत नाहीत, पण त्यांना तुमचा थोडा वेळ हवा असतो. पण आपण त्यांनाच सगळ्यात शेवटी ठेवतो. वेळ संपत असते. कळतही नाही 1 दिवस, 2 दिवस, महिने, वर्ष कसे संपतात. आपण म्हणतो काय फरक पडतो, पण अशाने वेळ हातातून निसटत असते आणि आपल्याला कळतही नाही की काही क्षण शेवटचे होते. सर्वच गोष्टी परत परत मिळत नसतात. एक वेळ पैसा परत मिळू शकतो, काम परत मिळू शकतं, संधीही कधीकधी परत येते. पण एकदा गेलेली वेळ आणि गेलेली माणसं कधीच परत येत नाहीत. मग नंतर उशीर झाल्यावर जाणीव होते. जेव्हा वेळ संपते तेव्हा आपल्याला कळते. तेव्हा थोडा वेळ दिला असता तर, तो फोन उचलला असता तर, ती भेट घेतली असती तर, पण त्यावेळी फक्त पश्चाताप उरतो. माणसांची किंमत ते असतानाच द्या, वेळ असतानाच द्या, भावना शब्दात सांगताना द्या. कारण गेलेल्यांना आपली काढलेली आठवण कळत नाही, पण उरलेल्यांना आपला पश्चाताप आयुष्यभर बोचतो. वेळ थांबत नाही, आयुष्य थांबत नाही. आज जो वेळ आहे तेच खरं आयुष्य आहे. वेळ संपल्यावर कळणारी किंमत कळण्याआधीच समजून घ्या. म्हणूनच मला असं सांगावंसं वाटतंय की आज आपल्या माणसांना थोडा वेळ द्या, कारण उद्या उशीर होऊ शकतो. धन्यवाद.